हॅलो, शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर इकडे मिस्टर पॅकिंग करत होते. तर आज सगळ्या ऑर्डरी द्यायच्या होत्या, त्यामुळे इकडे चकलीची वगैरे पॅकिंग चालू होती. तर भरपूर अशी चकली केलेली होती, पण स्टॉकला अवेलेबलच राहत नाही आहे, कारण की एवढ्या सगळ्या ऑर्डरी आहे ना. तर खूप जास्त ऑर्डरी आलेले आहे सध्या. इकडे पण चकली आहे, ती पण पार्सलला द्यायची होती. इकडे वेपर्स ठेवलेले होते आणि इकडे आता सगळे बॉक्स वगैरे पॅकिंग झालेले होते. तर व्हिडिओ काही पॅकिंगचा घेतलेला नाही आहे. तर इकडे बॉक्स वगैरे पॅकिंग झाले आणि दुसरे पण बॉक्स आलेले होते. तर आता बॉक्स मोठे साईजमध्ये कमी पडताय ना, तर मिस्टरांनी ते ऑर्डर केलेले होते. दादा काय काम करतोय? हा, पार्सल लावायचं. आणि अंशू पार्सल देते का इकडे? सगळे कामाला लागले. हा, पप्पा पण लागले. पप्पा मस्त वजन लिहित आहे. चला, आज सगळे ऑर्डर मस्त पैकी गाडीमध्ये चढलाय दादा. कुठं? चला, काय नाव आहे? शिवदा. कोणाचं? शिवचं का? मग सगळ्यांना माहिती शिव दादाचं शिव असं नाव आहे. चला घ्या पटापट पार्सल. कधी दिसत नाही का व्हिडिओ मध्ये? का बरं रे कमी बोलतो? हा हा का? त्याची बहीण दिसते का रोज? नवीन सबस्क्रायबरला माहित नाही का शिव माझा मुलगा आहे? सगळ्यांना आपले व्हिडिओज पाहिले नसेल. हा, नाही बघताना सगळेजण आपले व्हिडिओ. कोण? हा का? अंशू बघा कशी लाजती. मिस्टर पार्सल देऊन आल्यानंतर आज मुलांनी भरपूर असं काम केलेलं होतं, त्यामुळे छान असं थंड आणलेलं होतं सगळ्यांना. तर आजीसाठी खास असं आईस्क्रीम आणलेलं होतं, कारण की आई जास्त आईस्क्रीम खात नाही, त्यामुळे त्यांना जास्त आईस्क्रीम आवडत नाही, म्हणून मग छान असं आईस्क्रीम आणलेलं होतं. आणि इकडे सगळ्यांसाठी वेगवेगळे फ्लेवर आणलेले होते. माझ्यासाठी ही लस्सी आणलेली होती, कारण की मला ही दुसरं कोणतं आईस्क्रीम जास्त आवडत नाही म्हणून. डब्बा तर लईच भारी. काय अमूलचा डब्बा आहे आजीचा. छान आहे, छान. खाऊन बघा, टेस्ट करून बघा, नवीन काहीतरी. लाईट गेली आहे आपल्याकडे ना. आणि तुमचं काय चाललंय? मस्त हवा चालू राहिली, एकदम भारी. अंशूचे फेरणे खूप छान हवा लागली. अंशू मला पण घालशील का ग? हा, झोप लागते. एक नंबर वाटत. हे अंशू, अंशू नाही, खराब पण होत नाही. काहीच नाहीये का? घालावर पप्पांना हवा दाखव बरं सगळ्यांना कसं फिरतं. हा, भारी हवा लागते ग. घ्या घ्या हवा घ्या. हाय हॅलो. तर चला कालचाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते. तर आज छानपैकी मस्त बटाट्याचे पापड बनवले. तर साबुदाणा आणि बटाट्याचे जे पुरीच्या मशीनने प्रेस करून पापड जे बनवतात ते बनवले. तर भरपूर ताईंची अशी इच्छा होती की ताई आम्हाला पापड द्या, पापड द्या, म्हणजे सुरू केले पापडांचं पण. तर बघा आपले छान असे मस्त पापड तयार झाले आणि आजच केले, आज केले आणि एकदम कुरकुरीत असे झाले. मस्त कडक ऊन होतं ना, त्यामुळे छान असे वाले. लगेच परत मध्ये भरून आणले आणि म्हटले चला आज व्हिडिओ पण करू. तर छान असे मस्त आपले पापड पण सुकले. तर कोणाला जर पापड पाहिजे असेल तर तुम्ही वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात. तर व्हॉट्सअपला हाय करायचंय, तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटून जाणार आहे. तर खूप मस्त पापड झाले आपले. तर हे बघा पापडांची साईज, आणि मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे कसे होतात काय. तर छान असे मस्त आपले पापड झालेले. ज्या कोणाला म्हणजे पापड पाहिजे असतील साबुदाणा बटाटा पापड, त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची. तर म्हणजे व्हिडिओ करायच्या अगोदर ज्या मला ऑर्डर आलेल्या होत्या त्या मी देऊन पण टाकलाय, कारण की भरपूर ताईंनी मला ऑर्डर दिलेल्या होत्या व्हिडिओ करण्याच्या अगोदरच. बटाटा साबुदाणा पापड मागवले होते त्यांनी, मी त्यांना पापड पण दिले. तर तेही नक्की सांगतील कशी लागली टेस्ट वगैरे. तर त्यांनाही खूप जास्त आवडले. एका ताईंनी तर पहिले 50 घेऊन बघितले आणि त्यानंतर मग 200 पापड घेतले. त्यांना खूप जास्त पापड आवडले
तर आपले पापड म्हणजे पापड पण खूप जास्त पातळ आहे आणि फुगायला पण एकदम छान असा फुगतो आणि खायला एकदम कुरकुरीत असं लागतो। तर एकदम छान मस्त पापड झाले आज आपले। काही शूट घेतलं नाही पापड करताना, म्हटलं नंतरच घेऊ, कारण की सगळे हात वगैरे नाही का गुंतलेले असतात कामामध्ये, मग शूट घ्यायला एवढा काही वेळ भेटत नाही आणि शिवांशूला एवढं काही कॅमेरा धरायला जमत नाही, आईंनाही कॅमेरा धरायला जमत नाही, मिस्टर ही सकाळी बाहेर असतात, त्यामुळे ना मला जास्त काही शूट घेता येत नाही। म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या, रेसिपीचं शूट आहे ना आपण एखाद्या दिवशी नंतर कधीतरी दाखवू सगळ्यांना, तर म्हणून रेसिपीचं शूट नाही दाखवलं। आणि छान मस्त आपले पापड तयार झाले आणि आज छान खिरीच्या पापड्याही केल्याय, तुम्हाला दाखवते मी। बाहेर खाटावर सुकताय, पण पापड आहे ना लवकर सुकून जातात, कारण की ते पातळ असतात ना, मग लवकर सुकल्या जातात। तसं खिरीची पापडी थोडीशी जाड असते, त्यामुळे ती लवची पापडी थोडीशी जाड असते ना, त्यामुळे लवकर सुकले जात नाही, तर तिला 2 ते 3 दिवसाचं ऊन लागतं। तर सगळ्या ताईंना मी लवकरात लवकर ऑर्डर देण्याचा प्रयत्न करते आणि चला मी तुम्हाला आता पापडही तळून दाखवते। तर छान असे नगामध्ये आपले पापड पॅकिंग होणार आहे, ज्याला पाहिजे 100 नग किंवा 50 नग अशा नगांमध्येच आपले पापड भेटणार आहे तुम्हाला। तर तुम्ही व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर तुम्हाला पुढचे सगळे डिटेल्स वगैरे भेटणार आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता छान असे बटाटा पापड आपले मस्त तयार झालेले। तर खूप छान मस्त असे बटाटा पापड आहे। तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला आणि सगळे डिटेल्स तुम्हाला भेटणार आहे। तर आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे त्या सगळ्यांचे रेट तुम्हाला येऊन जातील। आज गावालाही ऊन देण्यासाठी गहूही बाहेर टाकले होते थोडेसे, कारण की ऊन देऊन नंतरच भरावं लागतात ना ते, त्यामुळं म्हणजे सोंडा वगैरे कीड वगैरे लागत नाही। तर ऊन गेलं आहे थोडंसं ओट्यावरचं, तर इथंच टाकलेलं होतं ओट्यावर। आणि इकडे चकल्या पण उन्हामध्ये थोड्याशा वाळण्यासाठी ठेवलेल्या होत्या, कारण की चकलीलाही 2 ते 3 दिवसाचं कडक असं ऊन द्यावं लागतं आणि आज भरपूर असं कडक ऊन पडलेलं होतं। तर चकली ही छान अशी सुकलेली होती आणि आज मस्त खिरीच्या पापड्याही केलेल्या होत्या। भरपूर ताईंना प्रश्न पडलेला असतो की खिरीच्या पापड्या म्हणजे काय, तर साबुदाणा शिजवून अशा पापड्या केल्या जातात, तर त्याला खिरीच्या पापड्या असं म्हणजे आम्ही बोलतो इकडे। तर प्रत्येक भागात वेगवेगळं नाव असतं आणि यामध्ये बटाटा टाकून आणि प्लेन अशा दोन्ही पण भेटतात आपल्याकडे। तर आता छान असे मस्त बटाटा पापड तळण्यासाठी घेतलेले होते, तर खूप मस्त आपले बटाटा पापड मस्त फुगलेले होते, तुम्ही बघू शकता। तर आता तेल छान तापून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये बटाटा पापड तळण्यासाठी ठेवले। तर बघू शकता एकदम छोटा पापड होता तरी किती मोठा पापड झालाय, तुम्ही बघू शकता। तर छान असे फुगायलाही छान फुगले आणि खायलाही एकदम कुरकुरीत असे लागतात, म्हणजे एकदम क्रिस्पी लागतात। आणि खिचडी वगैरे केली उपवासाच्या दिवशी त्यासोबत खायलाही एकदम छान आहे। तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता वर दिलेल्या नंबरवर। तर छान असे आपले पापडही तळून झालेले होते। तर तुम्हाला पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला लगेच असे कुरकुरीत असे बटाटा पापड भेटणार आहे। तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते। तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। उद्या पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय।